नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये सरचं स्वागत आहे. आणि इकडे बघा किचन वाट्यावर बसलेली आहे शिवानी आणि इकडे चालू आहे आमच्या तिघांचा काहीतरी घोळमेळ चालू आहे. काय चालू आहे ते तुम्हाला माहित पडेल तर त्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, काय करून घ्यायचं करून घ्या. आणि आज मी फूड ब्लॉगचा एक व्हिडिओ काढत होतो, ज्याचं आपलं जे चॅनल आहे फूड विथ डीएसकेचं चॅनल आहे. त्या चॅनलवरती चालून सबस्क्राईब करू शकता तिकडे पण, आणि इकडे पण सबस्क्राईब करा, तिकडे आपली रेसिपी बघायला भेटेल. तर आज मी विषय केला की आज मी बनवणार मंचुरियन. तर त्या मंचुरियनच्या रेसिपीसाठी मी इथं व्हिडिओ शूट करत होतो. त्याच पराक्रमामध्ये एक गोंधळ झाला. काय गोंधळ झालाय तुम्हाला दाखवतो मी. आणि इकडे बघा इथं बसलेली मग मित्रांनो, आता इथं काय गेम झाला तुम्हाला मी दाखवतो काय झालं काय नाही. तर आता तुम्हाला सांगतो, इथे तळा लागली आणि इकडे हे बसलेली आहे आणि मी इथं मध्ये फक्त मजा घेतोय सगळ्या गोष्टी सांगून. माझं काम काय होतं, सामान घेऊन द्यायचं. बनवले बेसन पिठाचे. माझं काम होतं फक्त सामान घेऊन देणं आणि बाकीचं प्रोसेसर सांगणं. ते मी सांगायचं काम केलं, पण ते सक्सेसफुल झालं नाही. त्याच्यासाठी मी गुन्हेगार नाहीये. काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट मध्ये सांगा मला. रेड का होत नाही, कारण त्याच्यामध्ये आपण कलर टाकलेला नाही. ते लोक कलर टाकतात, आपले मंचुरियन व्हाईटच होणार, हो की नाही सांगा. विदाउट कलरचे मंचुरियन असतात ते व्हाईट असतात की रेड असतात, कमेंट मध्ये करा. आपल्या भिंतीला खाली कलर दिलेला नाही का, त्यात वरलेला असतात ते घेऊन या आपण याच्यात. जे विदाउट कलर मंचुरियन असतात ते लाल असतात का नाही सांगा. जे मुंबईवरून व्हिडिओ बघतात त्यांनी पटापट सांगा, कारण त्यांना माहित असेल मंचुरियन जे भेटतात रस्त्यावरची 20 रुपयाची प्लेट, ते लाल असतात की नसतात, पांढरे असतात काही लाल असतात, हे सांगा मला कमेंट मध्ये. आणि इकडे शिवानी बघा मस्त मजा करते मंचुरियन खात, आणि त्या मंचुरियनचा काय गोळ झालाय तुम्हाला दाखवतो मी. चला बघू शकता, इकडे बघू शकता मॅडम, इकडे बघू शकता मॅडम मंचुरियन बनवतात. मंचुरियन मध्ये काय गोळ झाला माहितीये का, हे पीठ आहे ना, पीठ ह्यांच्याकडून पीठ जे चुकीचं झालेलं आहे आणि त्या चुकीच्या पिठामुळं पीठ आम्ही मिक्सर मधून काढलेलं आहे. सगळा ब्लॉग सगळ्या व्हिडिओचा सत्यानाश झालेला आहे. काय म्हणतात ना, सत्कार दिला पाहिजे, केला पाहिजे तुम्हाला दोघांना हार घालून. सगळ्या व्हिडिओचा सत्यानाश झालेला आहे, कारण पीठच चुकलेलं आहे सगळ्यात मोठं. आणि त्याच्यात अजून पण त्यात बॅटर म्हणजे हे मला असं ओके वाटायला लागलं आहे ना. हा हे ओके ना, हे ओके मला असं वाटतं. त्यापेक्षा ओके हे जरा विचित्र आहे, ते जरा ओके वाटतंय. हे बघू शकता. गोबीचे भजे दिसेल, हे बेसन पिठाचे. मग पहा बरं किती वेगळं वाटतंय. बरोबर लयच अवघड काम नाही. त्याला जरा रेडसर होऊ दे. ए बाबा लाल लाल होऊ दे. सोयाबीन चटणी, सोयाबीन चटणी नको खाऊ, थोडीशी नको. शेजवान चटणी हिला लय आवडते आणि तिखटली खायला आजकाल. शेजवान नाही ही ट्राय कर ना, मीच खाऊन बघतो. ओके ओके. आता कमीत कमी टेस्टला तर खराब नाही होणार ना. नाही, तुम्ही पण येऊ शकता आमच्या सोबत मजा करायला. थोडस खा, जास्त नको. बरोबर ना, हा ठेवून दे मग. चल हे घेतलं परत. हे झाले लाल. हे परत का घेतलं, कारण तिला खायला जमत नाही आणि ही खाऊ शकते सध्या. मी तर खाऊ शकते ना. नको खाऊ नको, हिला मी खाऊनच देत नाही मित्रांनो, आणि हिला खाऊ देत असतो. हिच्यासाठी जे गोंधळ चालू आहे हे हिच्यासाठी गोंधळ चालू, कारण हिच्यासाठी ती रोज काही ना काही म्हणते मला हे खायचंय, मला ते खायचंय. ते तिच्यासाठी असते, हे हिच्यासाठी नसते. हिला मी खायला देत नाही, कारण बाळ आहे लहान. लहान बाळामुळे खाता येत नाही, त्रास होतो. हे माहिती आहे माझ्या बहिणीला बाकीच्या. तर बघू शकता असं काहीतरी विषय चालू होता आमच्या इथं. आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. बाकीचा थोड्या वेळात घेतो व्हिडिओ. चाललं यार तुमचं, येत नाही तर कशाला वाटोळं करता दुसऱ्याचं. एक पुडा मला राहू द्या. ओ हे घ्या, फाडा ह्याला. फुटलेलं आहे. तिकडे ते मला ठेवा. हे माझं काय टेडा मेडा इतकं तिखट खात असते का. मंचुरियन चालू आहेत मस्त, आणि त्यात टाकले या माणसांनी कुरकुरे. खा खा खा. काय चाललंय तुमचं अंगाच. वा एकाच झालं का एकाच. काय म्हणले इकडे द्या हात तुमचा पलीकडचा. कॉंग्रॅच्युलेशन. सत्कार द्यायला पाहिजे तुम्हाला, सत्कार माहिती का. पप्पा पहिले चांगले लागत होते, सत्यानाश करून टाकला. बाय बाय.
बघा मित्रांनो, आमचं कसं समोसे चालू आहेत सकाळी सकाळी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि ही शिवानी सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्तपैकी वेळी वाकडे असे समोसे बनवणं चालू आहे आमच्या घरामध्ये. चांगले बनवले ना, अजून कसे पाहिजे. इकडे बघा मस्तपैकी गरम करणं चालू आहे. गॅस थोडा खराब झालेला आहे पण ऍडजस्ट करून घ्या. ये मेरा समोसा खायला या गोल गोल समोसे. शिवानी बघा कसे समोसे बनवते. तळल्यावर मस्त. मेंदूवडा पण बनवला होता पण ती मेंदूवडे कमी लिमिटेड मध्ये झालते म्हणून संपून गेले. छान छान समोसे बनवले सकाळी सकाळी नाश्त्याला. थोडे दिवस राहिले आपण. संपलं मग काय कोण नाही खाऊन देतात. आधीच खाऊन घ्यायचं मस्तपैकी छान छान. खायला हो आहे का नाही? हो. सांगा बरं, कालच एक जिलेबी खाल्ली म्हणून कमेंट आली ती, पण ती थोडीशीच खाल्ली, ती जास्त नाही खाल्ली. कोणी खाल्ली मी? चालती नाही ताईने. तिने थोडीशी जिलेबी खाल्ली तर म्हणे जिलेबी चालत नाही म्हणे बाळाला, मला काय होतं, बघा, त्रास असं होतो म्हणे. करायचं. तर तुम्हाला येत नव्हतं ना, तर असं करायचं असं, मग हे चिपकतं ना, मग काय असं करायचं, झालं चिपकलं. आणि ह्याचा रेसिपीचा व्हिडिओ नाही घेतलेला, हे डायरेक्ट ब्लॉग मध्येच विषय. आणि आपल्या बघा कसं मस्त दिसायला लागलं, सगळंच लावलं आता. त्यात हे टाकायचं. आणि एकदम मजबूत बसतं, काही विषय नाही आता, निघत नाही काही नाही. बघा माझा हात आहे. मस्त मसाला भरायचा. तुम्ही खाल्ले ना, आता मीच राहिले. आता मी मस्तपैकी नाश्ता बिस्ता करून घेतो, आवरतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळात, नाही का. समोसा कसं झालाय ते सांगा फक्त. केली आंघोळ मस्त. आज लवकरच आंघोळ केली, आज आवरावर झालेली, कारण आज दुकानावर जरा लवकर जायचं, सोमवार आहे. पटपट आवरून दुकानावर जायचं. हो, नाही तर मग शक्यतो बघू आता काय पुढचं नियोजन अजून माहित नाही, फिक्स नाही आहे. बघा तुमच्यासाठी गरम गरम चला या समोसे खायला. जळून जाते ना. हे बघा मित्रांनो, इकडे बघा, ही आमची मम्मी आहे तसं पण मला इच्छा आणि ही आमची मम्मी आहे, तुम्हाला सांगतो मी. आणि मम्मीला ना, मला एक गोष्ट कळाली नाही, आमच्या घरामध्ये सापडले घरटं. ते मागच्या बाथरूमच्या वरती जे स्लॅब आहे त्या स्लॅब वरती घरटं सापडले आणि तिचं खिडकी उघडी ठेवली सारखी, त्याच्यामुळे ते कोणतरी चिमणी कधीच दिसली नाही खिडकीत, माहिती का. गपचूप घुसत असेल, तुला माहिती पडत नसेल ती, माहिती का. चिमणी गपचूप येऊन करीत असेल घरटं. तू आहे घरात कुठं घरट चाललंय तिचं. झाडावर करीत असते का. झाडावर करते ती काढे आणून त्याचं मग घरटं काढी उंदराने केलं काय ते. उंदरा नाही करू शकत. उंदर एवढी डिझाईन खाली बस काढ तू, दाखव. मग उंदर एवढं डिझाईन बस करते. मला वरती सोडा. वरती खालचा सोडा. पसारा मला वर काढा. सोडा. औच गप उभा नीट उभा राहा ना, कशाला काम काम करते. लटकून फात काढ. मला वरती सोडा तुम्ही. हळूच मी बघते काय काय वरती. झाडून काढ बरोबर जाऊन. चल. अय बाबा. येड लागलं का तो, काय काही नाही तुला कळतं का. मग ते सासू नाही येड, एक म्हणतं भांगार काढा, एक म्हणतं हे करा. येड लागलं तुम्हाला. अरे तू काढ ना मग, तुला मी काढ सांगितलं मग. ना. मम्मी ते पोरगं उठून हा, बघ. साफसफाई करते ते पोरगं उठून बरं. साप बसत असतात घाणी बसू दे, मध्ये. थांब जा, बसू दे. साप बसू दे, काय बसू दे, लोकांचं घर तोडायचं तुम्ही नाही. दोघंच मग झोपता. त्या भांगारवाल्याने टीव्हीच्या बॉक्सचे शिवानी, तुम्हाला. तुम्ही दोघंच झोपतात मागे. शिवानी या आतमध्ये. ते तुला किती रुपये देईन, तुला किती रुपये त्या पोराला हवी तुला. नको उठू नका. माझे डुग्गू आहे गं, माझे डुग्गू. हे नुसती अडवण करते त्याला. डुग्गू, माझा डुग्गू गं. माझी गुडी आहे गं, माझी गुडी आहे डुगू, गं. आपल्या घरी चिमणीचं पक्षीचं घरट निघलं. चिमणी त्यांनीच बांधलंय ते. आणि ती मला सांग आता, ते उंदीर कसा बांधीन बरं. ती म्हणते उंदीर घुसला त्याच्यामध्ये. कोणी बांधलं भाऊ ते घरटं? त्या दिवशी चिमणीच होती त्यात, माहिती का, रात्रीची खटपट करीत होती. ती रात्री येत असेल घरात, माहिती का. ह्यानी केलंय, ह्यानी केलंय, है ना, रात्रीची येत असेल ती, बरोबर आहे. धर. हा बा, आता मी तुम्हाला दाखवतो कुठेशी घरट आहे. हे बघा, हे पूर्ण इथं कचरापट्टी पसारा झालेला आहे आणि त्या पसाऱ्याच्या मध्ये या खोक्यामध्ये हे बघा, आणि भंगारमध्ये विकायला काढत. उगाच घर कशाला तोडायचं. अजून तर इथं काही दिसणार नाही मला दुसरं. हे बघा, तुम्हाला दिसतंय का सांगा बरं इथं काही. हे बघा घरट आहे, किती छान असं घरट बनवलंय. आणि यांना वाटतंय की तिथं काय बनलंय, घरट किती मस्त बनलंय ते छान पिल्लांचं. मग मम्मी उगाच त्याला उंदराने घरट बनले. उंदीर कधी घरट बनत असतो का. अरे ते काढ सगळं घाण त्याच्यातली, मग हे कर. अरे पण ते घर आहे ना कोणाच तरी, 5 रुपयासाठी वर ठेव ना. ते भांगारवाला त्या खोक्याचं तुला किती रुपये देऊ राहिला, 5 रुपये देऊ राहिला ना. अरे वर दुसऱ्याचं ठेव ना. घर
वर कुठं होती? साला पत्रावर ठेवते बरोबर येतं तिथे. अहो माय ती चिमणी जिथं घर केलेलं त्याला पाड्रेस तिच्या घरचा माहिती तिथला ते पत्रावर कशी येईन ती स्लॅबवर कशी येईन ती चिमणी? मग तिथे खाली काढून ठेव त्याला ते नीट नाटक ते खोक्यात कुठं मध्ये आतमध्ये घुसन ती. तिथंच आहे जिथं तिला राहणार. खोक्यातच राहणार ती आहे की नाही? कारण की ते आतमधल्या जागेला मग गरमी असेल तिथे म्हणून तिथे केलं तिने खोपटं. रोज येते चिमणी, तुम्हाला खबर नाही घरामध्ये तुम्हाला चिमणी मी पाहिलीच नाही अजून बसली काळी का निळी. काळी चिमणी आहे जब्याची राख. येती कवा आणि जाती कवा तरी. फॅनरी ए फॅनरी आपण तर इथं ए फॅनरी हे फॅनरी बघा ए फॅनरी. ऐका ना आपण तर आता मी सध्या निघालेलो आहे दुकानामध्ये आणि मस्तपैकी समोसा छानपैकी खाऊन झालेला आहे. आणि आमच्या चिमणीचं जे खोपडा आहे ते मम्मीच्या मनामध्ये नाही आहे की ठेवायचं आहे, तर मी ते परत देऊन ठेवलं. कारण तुम्हाला सांगतो घर येते कोणाच तरी घर तोडू नये असं म्हणतात, त्यामुळे मी काही तोडणार नाही आहे. मी खाली चालू चल शिवानी बघा शिवानीचे काय कुठे चालले तुम्हाला दाखवत आहोत. बकेटीमध्ये ठेवलं तिने ते मग काहीतरी कुठाने गेल्याशिवाय दिवस जात नाही शिवानी. कुटाण खर्शवण मग काहीतरी लफडे करायचे उगाच पडन बिडन दे. चल दरवाज लावून घे इकडे. चल या आतमध्ये. दरवाजा राहू दे सगळा उघडा. पसारा पसारा आता पडेल. मी खाली जाणार नाही, बरं खालीवर करू नको. मी वरतीच राहणार आहे. तुम्हाला येऊस तर स्वयंपाक करायचं मला, अजून भाजी करायची, चपात्या करायच्या, कपडे धुवायचे. आला आवाज मला. हो आलो आलो थांबी घ्यायला घेऊन. चला भेटतो तुम्हाला गरम गरम थोड्या वेळात. गार- आता एवढं बोलून कृष्ण दिखाए क्या? दाखवले ना हे फोटो कसे दिसतात मला कमेंट मध्ये सांगा बरं. कोणी कमेंटच नाही केलंय बघ. मी लावले काल मस्त. कसे दिसते सांगा कमेंट. तुम्ही तर लावून देत नव्हते ना, म्हणून मी लावले वरती. लावले आणि ते कशावर चिटकलेत ना तुम्हाला ते बी दाखवले मी बघ. हे असल्या याच्यावर ना. याच क्लिपवरती चिटकवलेत मस्त बसतात. तुम्ही पण लावू शकता आणि मस्त आहे, छान प्रोडक्ट दिसते. मस्त आहे बरं का. हा आणि आता एवढं बोलून पूर्ण लटकले तरी नाही निघणार ते, माहिती का. आता एवढं बोलून मी इथं व्हिडिओ संपवतो. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. सांगायला विसरू नका. नंतर काय शिवानी लहान लेकरांनी फक्त ती माझं जे डायलॉग बोलते ती माझ्या पाठीमागे बोलते, जे डायलॉग बोलते ती माझ्या पाठीमागे बोलते. सगळा राडा करून ठेवला किचन मध्ये. तुमच्या बॅग मध्ये एक समोसे टाकून देते. नको टाकू बॅग मध्ये. दुकानमध्ये मी बॅग घेतलेली बघा. आता चाललोय मी. आलो तुम्ही मला नवीन बॅग घेऊन द्या ना. बरं ठीक आहे आज घेऊन येईन बॅग. तर आज बॅग घेऊन यायची. ते आता पूर्ण 9 महिने समजा हे झालेत ना, त्याचे सगळं पूर्ण पॅकिंग करून ठेवायची. पॅकिंग तयारी डिलिव्हरीला जायची तयारी आम्ही करून टाइम ठेवणार आहे. लगेगा. हा तर चला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. बाकी आमच्या आडाम रेसिपी बघत राहा. रात्रीचे मंचुरियन कधी कोणी करू नका. मंचुरियन लय घपला होतो करू नका बाबा. चला